Hello everyone, let's start today's portion. We have seen kinetic energy. We will start today's portion with potential energy. Now what do you mean by potential energy and what do you mean by kinetic energy? Kinetic energy, that means the body has energy because of the motion. When I throw this body has motion and because of this it has kinetic energy. म्हणजे कोणतीही मोशन, फ्लोईंग वॉटर त्याच्यामध्ये कोणती एनर्जी असेल? कायनेटिक एनर्जी. समजा एक पंखा फिरत असेल तर त्याच्यामध्ये वाऱ्यामध्ये कोणती एनर्जी असते? वारा वाहतो एका जागेवरून दुसरे, कोणती एनर्जी असते? त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी. दॅट मीन्स मुव्हिंग ऑब्जेक्ट हॅज कायनेटिक एनर्जी. नाउ व्हॉट डू यू मीन बाय पोटेन्शियल एनर्जी? समजा हा खडू जमिनीवर आहे, इथे जमिनीवर आहे आणि त्याला जर मला उचलायचं असेल तर मी काय लावेल? फोर्स लावेल. फोर्स लावून मी या हाईटवर त्या खडूला आणलेला आहे. जमिनीपासून हा खडू या हाईटवर आहे. म्हणजे धिस बॉडी इज डिस्प्लेस्ड फ्रॉम दिस ग्राउंड अप टू धिस हाईट अँड फॉर धिस टू अटेन धिस हाईट आय अप्लाइड फोर्स हियर अँड बिकॉज ऑफ दिस पोझिशन एनर्जी स्टोअर्ड इन दिस चॉक दॅट इज कॉल्ड पोटेन्शियल एनर्जी. तुम्ही कधी बघितलं असेल जुन्या सिरियल्समध्ये वगैरे बघा, तिथे धनुष्य बाण वगैरे अशा मारताना दाखवतात. आता धनुष्य आणि बाण, धनुष्य एका हातात पकडला आणि बाण एका हातात पकडला तर ते जातील का समोर आपोआपच? नाही, त्याला काय करावं लागेल? आपल्याला अशा पोझिशनमध्ये आणावं लागेल. या पोझिशनला जोपर्यंत तुम्ही आणत नाही तोपर्यंत तो बाण समोर जाणार नाही आणि तोही त्या स्ट्रेच पोझिशन, अगदी हलक्या हाताने पकडला तर तो असा फुसुक्कन समोर जाईल, परंतु त्याला असा टाईट पकडावा लागेल. म्हणजे या पोझिशनला जेव्हा तुम्ही पकडाल तर ही जी पोझिशन आहे या पोझिशनमुळे त्या बाणामध्ये जी एनर्जी राहील आहे ती काय राहते? पोटेन्शियल एनर्जी. दॅट मीन्स पोटेन्शियल एनर्जी मीन्स द एनर्जी स्टोअर्ड इन द बॉडी बिकॉज ऑफ द स्पेसिफिक स्टेट or position that is called potential energy. बघा, मुव्हिंग वॉटर असेल तर मुव्हिंग वॉटरमध्ये कोणती एनर्जी असते? कायनेटिक एनर्जी असते. परंतु तेच जर धरणामधलं पाणी असेल तर धरणामधलं पाणी कसं साठवलं जातं? खूप अशी उंच भिंत बांधल्या जाते. नदीवर धरण बांधल्या जातं, उंच भिंत बांधली जाते आणि उंचावर पाणी साठवल्या जातं. उंचावर असतं. आता उंचावर का बरं साठवल्या जातं? जर ते पाणी उंचावर असेल तेव्हाच ते फोर्सनी खाली येईल. त्याचा फोर्स वाढवायसाठी जेव्हा ते फोर्सनी खाली आलं तर ते फोर्स जेव्हा ते उंचावर साठवलेलं असतं तेव्हा त्याचा फोर्स वाढतो आणि म्हणजे खाली येताना त्याचा फोर्स वाढतो आणि फोर्सनी जर ते खाली आलं आणि खाली जर टर्बाईन्स असेल गोल तर ते टर्बाईन्स गोल फिरतील आणि एकदा जर टर्बाईन्स गोल फिरले तर त्यांच्यामधून कोणती इलेक्ट्रिक एनर्जी तयार होईल? इलेक्ट्रिकल एनर्जी, जी आपल्या घरी येते. आपल्या घरी वेगवेगळ्या पद्धतीने येते. न्यूक्लिअर एनर्जीचाही वापर करून येते. ही जी आहे आपली कोळशाची वाफ करून, कोळसा जाळून पाण्याची वाफ करूनही टर्बाईन्स फिरवल्या जातात. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने ते टर्बाईन्स फिरवल्या जातात. त्या पद्धतीने त्याला वेगवेगळं नावं आहेत. तर आता बघा, ही जी वरच्या पोझिशनला जेव्हा पाणी साठवलं जातं दॅट मीन्स एनर्जी स्टोअर्ड इन द वॉटर ॲट हाय पोझिशन दॅट इज कॉल्ड पोटेन्शियल एनर्जी. जशी ती दारं उघडल्या जातात धरणाची, पाणी खूप जोराने खाली येतं, कायनेटिक एनर्जी. टर्बाईन्स गोल फिरतात, कायनेटिक एनर्जी. त्याच्यामुळे इलेक्ट्रिक एनर्जी तयार होते, इलेक्ट्रिक एनर्जी. तर अशा पद्धतीने ही बघा इथे कन्व्हर्शन आहे. एनर्जीचं एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्व्हर्शन आहे. नाउ हियर वी हॅव सीन एनर्जी स्टोअर्ड इन द बॉडी बिकॉज ऑफ द स्पेसिफिक स्टेट ऑर पोझिशन. एक वेगळ्या स्टेटवर वरच्या साईडला स्टोअर्ड करून ठेवलेलं आहे पाणी, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी आहे. खडू मी असा पकडला या पोझिशनला किंवा धनुष्यबाण मी असा पकडला त्या पोझिशनला, ही जी पोझिशन आहे किंवा स्टेट आहे त्याच्यामुळे जी एनर्जी येते त्याला म्हणतो आपण पोटेन्शियल एनर्जी. नाउ व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर पोटेन्शियल एनर्जी? पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू mgh. लेट्स डिराइव्ह दिस फॉर्म्युला. हा फॉर्म्युला कसा तयार होतो? नाउ धिस chalk, it is at position, this is ground. At the ground it is at rest position. आता या ग्राउंडवर जेव्हा ती बॉडी असेल तर ती रेस्ट पोझिशनला आहे. वेन आय मूव्ह धिस बॉडी, जेव्हा मी जमिनीवरून एखादा खडू उचलेन तर आय विल अप्लाय फोर्स हियर. वेन दिस मूव्ह धिस बॉडी ॲट टू अटेन हाईट h, जेव्हा मी फोर्स लावेन आणि त्या बॉडीला असं वर उचलेल इट विल अटेन लाईक दिस. दॅट मीन्स बॉडी इज डिस्प्लेस फ्रॉम ग्राउंड टू अप टू धिस हाईट. ग्राउंड पासून या हाईट पर्यंत डिस्प्लेस झाली ती बॉडी and it attain height h. That means the work done by
माय फोर्स. माझ्या फोर्समुळे जे वर्क डन झालं दॅट इज कॉल्ड डब्ल्यू. W is equal to F into S. This formula we know very well. Now force which is applied by me is equal to M A into S. Now A means acceleration. Now acceleration is produced in the body because of the gravitational force, and therefore acceleration due to gravity mg. डिस्प्लेसमेंट इथून इथपर्यंत आली ही बॉडी, ग्राउंड पासून वरपर्यंत आली म्हणजे डिस्प्लेसमेंट किती झालं h. S डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू h, अँड देअरफॉर W इज इक्वल टू mgh. बट this potential energy, work done means potential energy stored in the body because of this displacement. Work done means potential energy which is stored in the body because of this displacement, and therefore potential energy is equal to mgh. तर या पद्धतीने हा फॉर्म्युला आहे. आता बघा कायनेटिक एनर्जी, मेकॅनिकल एनर्जीचे दोन फॉर्म पाहिले आपण, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी. देअर आर डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी. खूप सारे फॉर्म्स आहेत वेगवेगळे. साऊंड एनर्जी, इलेक्ट्रिक एनर्जी, लाइट एनर्जी, डिफरंट फॉर्म्स I have written here. Different forms of energy: mechanical energy, electrical energy, heat energy, sound energy, chemical energy, light energy. All these are the nuclear energy. All these are the different forms of energy. Now energy can convert it from one form to another form. हे एक एक्झाम्पल मी आता डॅमचं उदाहरण तुम्हाला दिलं, त्याच्यामध्ये एनर्जी एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट होते. आपण नेहमीची साधी साधी उदाहरणं घेऊ. त्याच्या आधी तुमच्या पुस्तकामध्ये एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे त्यांनी. केमिकल आपण एक एक एक्झाम्पल घेऊ आधी. इलेक्ट्रिक एनर्जी, तुमच्या घरी लाईट, इलेक्ट्रिक बटन ऑन केल्याबरोबर लाईट लागत असेल तर कोणती एनर्जी तुम्ही यूज करून राहिले? इलेक्ट्रिक एनर्जी यूज करून राहिले. त्याच्यामुळे लाईट लागला, लाईट लागल्यामुळे आपल्या रूम प्रकाशमान झाली तर कोणती एनर्जी मिळाली आपल्याला? लाईट एनर्जी मिळाली. मग साऊंड एनर्जी, समजा आता मी बोलते आहे, एखाद्या वेळी माईकवर बोलत असेल तर तुम्हाला ऐकायला येत असेल तर तुम्हाला कोणता साऊंड येतो आहे, तर म्हणजे कोणती एनर्जी झाली? ती साऊंड एनर्जी झाली. केमिकल एनर्जी, वेगवेगळ्या बॅटरीज असतात त्याच्यामध्ये कोणती एनर्जी असते? केमिकल एनर्जी असते. समजा एखादा बॉम्ब घेतला तर त्याच्यामध्ये कोणती एनर्जी राहिली? केमिकल एनर्जी राहिली. साऊंड एनर्जी झाली. लाईट एनर्जी झाली. लाईट सांगितलं तुम्हाला, प्रकाश मिळतो आपल्याला, किंवा आपल्याला सूर्यप्रकाश मिळत असेल तर कोणी सूर्यप्रकाशात बसल्यानंतर बघा गरम वाटतं. गरम वाटतं म्हणजे काय मिळते आपल्याला? हीट एनर्जी मिळते, गरम, म्हणून ती हीट एनर्जी. सोबतच प्रकाशही होतं, एकदम सूर्याची किरण पडल्यावर प्रकाश होतो म्हणजे लाईट एनर्जी मिळते. मेकॅनिकल एनर्जी, मुव्हिंग वॉटर, जिथे कुठे मोशन दिसत असेल, मी जर मूव्ह होत असेल तर बघा, तुम्हाला साधं एक उदाहरण बघा की तुम्ही जर जोराने धावत जात असाल आणि जोराने धावत जाताना समजा समोरून येणारी व्यक्ती तुमच्यावर आदळली तर काय होतं? ती जोराने पडते किंवा तुम्हाला दोघींना एकमेकांना धक्का लागतो. तर तुमच्यामध्ये जेव्हा तुम्ही जात असाल तर तुमच्यामध्ये मोशन आहे, त्याच्यामुळे तुमच्यामध्ये एनर्जी स्टोर्ड आहे. आता ती एनर्जी जेव्हा तुम्हाला धक्का लागतो तर ती एनर्जी काय होते? धक्का लागण्यासाठी जेवढ्या जास्त जोराने तुम्हाला धक्का लागत असेल तेवढी जास्त एनर्जी तुमच्यामध्ये स्टोर्ड आहे, असा त्याचा अर्थ होतो. तर मेकॅनिकल एनर्जी म्हणजे काय? तर कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी. मेकॅनिकल एनर्जी मीन्स कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. तर पोटेन्शियल एनर्जी स्टेट तुमची धावण्याची किंवा धक्का जसा लागला असेल त्या पोझिशनला, ज्या पोझिशनला धक्का लागला असेल, समजा आमोरासमोर डायरेक्ट धक्का लागला, डोक्याला डोकं लागलं तर बघा जोराने लागतं. समजा हलकासा टच झाला असेल तर कमी लागेल. तर वेगवेगळ्या पोझिशननुसार तिथे तुमची एनर्जी कन्वर्ट होते. नाउ लेट्स सी द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. एनर्जी कॅन बी क्रिएटेड, कॅन नॉट बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. तर तो जो आहे लॉ तो आपण समोर बघणार आहोत. त्याच्या आधी आपण एक्झाम्पल्स बघू, ते तुमच्या पुस्तकामध्ये दिलेले आहे. इव्हन तुमच्या नोट्समध्ये सुद्धा मी ते लिहून दिले. स्ट्रेच पीस ऑफ रबर. स्ट्रेच, रबराला असं ताणून धरलं आणि सोडल्याबरोबर लागतो. समजा तो सोडला, असा एकाच टोकाकडून सोडला तर लागतो म्हणजे याचा अर्थ आपल्यावर कोणीतरी फोर्स लावला, आपल्याला जोराने झोंबतं. तर त्याच्यामध्ये कोणती एनर्जी आहे? पोटेन्शियल एनर्जी. स्ट्रेच पोझिशन झाली ही. फास्ट मुव्हिंग कार, जोराने जात आहे कार, तर कोणती झाली? मोशन आहे त्याच्यामध्ये, कायनेटिक एनर्जी.
विसलिंग ऑफ कुकर ड्यू टू स्टीम, कोणती विसल आवाज येतोय तुम्हाला, तर कोणती एनर्जी झाली? साऊंड एनर्जी. आणि सोबतच बघा जेव्हा ती कुकरची शिटी होते तेव्हा बघा एकदम गरम वाफ येते, म्हणजे त्याच्यामध्ये कोणती एनर्जी असते? हीट एनर्जी सुद्धा असते. क्रॅकर्स म्हणजे फटाके, एक्सप्लोडेड इन दिवाळी, फटाक्यामध्ये कोणती एनर्जी राहील? बॉम्बमध्ये कोणती एनर्जी? केमिकल एनर्जी. तशीच फटाक्यामध्ये कोणती एनर्जी? केमिकल एनर्जी. फॅन रनिंग ऑन इलेक्ट्रिसिटी, कोणती एनर्जी झाली? फॅन जर मूव्ह होत असेल तर ती कायनेटिक एनर्जी झाली. इलेक्ट्रिसिटीमुळे फॅन हे होत होता तर इलेक्ट्रिक एनर्जी झाली. इलेक्ट्रिक एनर्जी कन्व्हर्टेड इन टू कायनेटिक एनर्जी. ड्रॉइंग आउट पीसेस ऑफ आयर्न फ्रॉम गार्बेज युझिंग अ मॅग्नेट. मॅग्नेट म्हणजे खूप सारा कचरा असेल तर मॅग्नेट वापरून आपण लोखंडाचे तुकडे बाहेर काढतो, तर ती कोणती झाली? इलेक्ट्रोमॅग्नेटिक. ब्रेकिंग ऑफ ग्लास विंडोज बिकॉज ऑफ लाऊड नॉईस. समजा एखादा काच तडकला, खूप दगड लागला तर आवाज येतो, मग कोणती एनर्जी झाली? ती साऊंड एनर्जी. दीज आर द डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी. लेट्स सी कन्व्हर्शन ऑफ एनर्जी फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. नाव हिअर इलेक्ट्रिक एनर्जी. हिअर ही डायग्राम खूप महत्वाची आहे. तर याच्यावरचा प्रश्न कसा येतो तुम्हाला, की तुम्हाला ही अशा पद्धतीची डायग्राम दिलेली राहील. समजा इथे रिकामी जागा दिली आहे आणि हे दोन नावं दिलेले आहे, तर तुम्हाला इथे कोणती एनर्जी, हे कन्व्हर्शन कोणत्या एनर्जीचं आहे ते दिलेलं राहील. किंवा मग हे दिलेलं राहतं, हे दिलेलं राहतं, मध्येच या एरोवरचं हे दिलेलं नाही राहील, तर तिथे रिकामी जागा राहील. म्हणजे जिथे रिकामी जागा आहे तिथे तुम्हाला ती ब्लँक भरायची असते. असा एक 3 मार्काचा किंवा 2 मार्काचा प्रश्न तुम्हाला ऍक्टिव्हिटी फॉर्म मध्ये येऊ शकतो. आणि हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, कारण हा अतिशय चांगला प्रश्न आहे. नाउ लेट्स सी कन्व्हर्शन ऑफ एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी इनटू अनदर फॉर्म ऑफ एनर्जी. ऑल्सो ऍट द सेम टाइम अनदर फॉर्म इज कन्व्हर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. पहिल्यांदा आपण इलेक्ट्रिक एनर्जी इनटू हीट एनर्जी. इलेक्ट्रिक लावल्याबरोबर तुम्हाला गरम वाटत असेल तर गरम, समजा रूम थंड आहे, गरम करायसाठी काय लावाल तुम्ही? हीटर लावाल. दॅट मीन्स इलेक्ट्रिक असेल तरच तुमचा हीटर ऑन होतो, अदरवाईज होतो का? नाही. म्हणजे दॅट मीन्स कन्व्हर्शन, इलेक्ट्रिक एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू हीट एनर्जी. हा बघा या एरोवर आहे, पॉइंटिंग टुवर्ड्स हीट एनर्जी. म्हणजे याचा अर्थ काय झाला? हा एरो कसा आहे बघा, इथे असा आहे, म्हणजे हा एरो इकडे दिलेला आहे, तर हे कन्व्हर्शन कोणामध्ये दिसतं आपल्याला? हीटर. हे सर्व जे एरोवर दाखवलेले आहे ते काय त्याचे एक्झाम्पल्स आहे. मग आता हीट एनर्जी कन्व्हर्टेड इनटू इलेक्ट्रिक एनर्जी. हीट एनर्जी, समजा तुमच्या रूममध्ये एखाद्या ठिकाणी हीट सेन्सर बसवलेला असेल आणि रूम जर खूप गरम झाली, परंतु बाहेर कसं समजेल की रूम खूप गरम झाली, टेम्परेचर खूप वाढलेलं आहे, तर अशा वेळी तो सेन्सर काय करतो? एका लिमिटपर्यंत हीट गरम झाली की तो सेन्सर सेन्स करेल की एवढं टेम्परेचर वाढलेलं आहे आणि तो बझर वाजवेल. तर हे काय झालं? थर्मोकपल म्हणून असं एक इन्स्ट्रुमेंट आहे जे सहसा फॅक्टरीमध्येच किंवा सेफ्टी डिव्हाइसमध्ये वगैरे यूज केला जातं. तर हा एक सेन्सर म्हणून आहे जो हीटला सेन्स करतो आणि बझर वाजवतो. म्हणजे त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये झालं? इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये झालं. म्हणून बघा हा कोणत्या एरोवर आहे? इकडच्या साईडच्या एरोवर. हीट इज कन्व्हर्टेड इनटू इलेक्ट्रिकल. साऊंड एनर्जीमध्ये बघू आपण. इलेक्ट्रिक एनर्जी कन्व्हर्टेड इनटू साऊंड एनर्जी. माईकवर बोलता तुम्ही आणि लाऊडस्पीकर मधून दूरपर्यंत आवाज जातो, त्या लाऊडस्पीकर मधून आवाज येतो, तर त्याचं कन्व्हर्शन म्हणजे इलेक्ट्रिक असेल तरच तुम्हाला लाऊडस्पीकर मधून आवाज येईल, अदरवाईज येईल का? नाही. म्हणजे इलेक्ट्रिक एनर्जी लाऊडस्पीकर मध्ये, हे बघा लाऊडस्पीकर एरो कोणीकडे आहे? साऊंड एनर्जीकडे आहे. इलेक्ट्रिक एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू साऊंड एनर्जी इन लाऊडस्पीकर. मग आता साऊंड एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू इलेक्ट्रिक एनर्जी. मायक्रोफोन्स. तुम्हाला दूरच्या व्यक्तीकडून एखाद्या वेळी जेव्हा तुम्ही बोलता फोनमध्ये बोलता, तेव्हा बघा तिकडे बोलणारा व्यक्तीचा आवाज तुम्हाला तुमच्या फोनमध्ये येतो. मग अशा वेळी कसा येत असेल तो आवाज? त्या बोलणाऱ्या व्यक्तीचा आवाज कसा येत असेल? साऊंडचं कन्व्हर्शन कशामध्ये होतं? इलेक्ट्रिक इम्पल्सेसमध्ये होतं. साऊंड इज कन्व्हर्टेड इनटू इलेक्ट्रिक एनर्जी इन द मायक्रोफोन्स. म्हणून बघा हा साऊंड कडून इलेक्ट्रिक कडे जाणाऱ्या एरोवर हा मायक्रोफोनचा एक्झाम्पल दिलेला आहे. कन्व्हर्शन ऑफ इलेक्ट्रिक एनर्जी इनटू केमिकल एनर्जी. केमिकल तुमचे सेल बघा, जी बॅटरी, छोट्या बॅटऱ्या वापरता तुम्ही 20 रुपयेवाल्या, एखाद्या एक्सपेरिमेंटसाठी वापरता, तर त्याला एकदा वापरल्या की पुन्हा त्याला रिचार्ज करता येतं का? नाही. आतमध्ये केमिकल एनर्जी स्टोअर्ड असते त्याच्यामध्ये वेगवेगळे केमिकल्स असतात आणि त्याच्यामुळे काय होतं? त्याची एनर्जी आपल्याला वापरता येते.
मग आता त्याची एनर्जी वापरायची आहे तर केमिकल एनर्जी आपल्याला इलेक्ट्रिक, त्याच्यामुळे बघा एखादा रोटर सुरू होतो तर इलेक्ट्रिक एनर्जी मिळते. म्हणून केमिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू इलेक्ट्रिक एनर्जी, दॅट इज सॉरी इथे काहीतरी चुकीचं दिलेलं आहे का नाही. इलेक्ट्रिक केमिकल एनर्जी जी स्टोअर्ड असते त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये होतं, इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये होतं. तर हा काय झाला प्रायमरी सेल. आणि समजा एखाद्या तुमची रिचार्जेबल बॅटरी असेल, तुम्ही रिचार्ज आता पॉवर बँक असेल त्याला चार्ज करता, किंवा मच्छरमाराची बॅट असेल त्याला तुम्ही चार्ज करता, किंवा तुमचा फोन 10 वेळा तुम्ही रिचार्ज करू शकता. तर त्याच्यामध्ये ज्या बॅटरीज असतात त्या कशा असतात, सेकंडरी सेल्स. आणि म्हणून बघा त्याला इलेक्ट्रिकवर लावतो आपण, त्याला चार्जिंगवर लावतो आणि त्याचं कन्व्हर्शन केमिकल एनर्जीमध्ये होतं. आणि म्हणून हा जो इलेक्ट्रिक एनर्जी इज कन्व्हर्टेड इन केमिकल एनर्जी, हा आहे सेकंडरी सेल. आणि इकडे दिलेला हा काय आहे प्रायमरी सेल. केमिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू इलेक्ट्रिक एनर्जी, दॅट इज कॉल्ड प्रायमरी सेल. देन लाईट एनर्जी, बटन ऑन केल्याबरोबर लाईट लागतो आणि म्हणून इलेक्ट्रिक लावल्याबरोबर लाईट लागत असेल तर कन्व्हर्शन कसं झालं, एरो बघा इकडे आहे, इलेक्ट्रिक लॅम्प. आणि सोलरमध्ये बघा सोलर पॅनल्स असतात त्याच्यावर लाईट पडतो, सूर्याचा प्रकाश पडल्याबरोबर तिथे जे स्टोअर करणारी बॅटरी असते ती बॅटरी चार्ज होते. म्हणजे लाईटमुळे जर इलेक्ट्रिक एनर्जी तयार होत असेल तर सोलर सेलमध्ये तयार होते. आणि म्हणून हे कन्व्हर्शन बघा इकडे एरो कसा दिलेला हा असं. मेकॅनिकल एनर्जी तुम्हाला शिकवलीच आहे दोन्ही प्रकारचे. अशा पद्धतीने ह्या सर्व ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी अँड बाय युझिंग दिस प्रत्येक एनर्जी एकापासून दुसऱ्यापर्यंत हे होते, कन्वर्ट होते. टोटल एनर्जी ऑफ द युनिवर्स इज कॉन्स्टंट. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. कधीही क्रिएट करता येत नाही किंवा डिस्ट्रॉय करता येत नाही. इट कॅन बी कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. And total energy of the universe is constant, and this one is the law of conservation of energy. Here we will stop.